आता काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात। बातमी नाशिकमधून आहे। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट हाती येतेय। या प्रकरणामधील 5 आरोपींना कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। लैंगिक छळ आणि बळजबरीने धर्मांतर प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयानं हा निर्णय दिला। रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि तौसिफ अत्तार यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं असून पोलिसांचा तपास व्यवहार्यता पूर्ण झाल्याचं कोर्टाचं निरीक्षण आहे। साक्षीदारांवरती दबाव किंवा पुराव्याशी छेडछाड होण्याची गंभीर भीती नसल्याचं नमूद करत हा जामीन मंजूर करण्यात आला। तर नाशिकमधील TCS प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट हाती येतेय। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामधील 5 आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय। लैंगिक छळ आणि बळजबरीनं धर्मांतर प्रकरणामध्ये अतिरिक्त सत्र न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिला। यामध्ये रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि तौसिफ अत्तार यांची नावं आहेत, ज्यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। दुसरीकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। पोलिसांचा तपास हा पूर्ण झाल्याचं एक महत्त्वाचं निरीक्षण सुद्धा कोर्टानं इथे सादर केलं। आता बातमी गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील आहे। सोमनूर त्रिवेणी संगम हे महाराष्ट्रामधील एक महत्त्वाचं पर्यटन आणि धार्मिक स्थळ आहे। इथे प्राचीन भगवान शिवशंकराचं मंदिर आहे। दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं भव्य यात्रा सुद्धा होत असते। या यात्रेसाठी महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या 3 राज्यांमधील हजारो भाविक तसंच पर्यटक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येतात। मात्र या पवित्र पर्यटन स्थळाकडे जाणारा असरअली सोमनूर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्यानं भाविक, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे सोमनूर त्रिवेणी संगम पर्यटन स्थळाकडे जाणारा हा रस्ता तातडीनं दुरुस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे।